तर बदलापूर अत्याचारमध्ये झालेल्या शाळेला आज दीपक केसरकर भेट देणार आहेत। पीडितांच्या पालकांशीही आज शिक्षण मंत्री चर्चा करतील। तर पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंचं आज आक्रमक आंदोलन आपल्याला बघायला मिळणार आहे। तर बदलापूरमध्ये ज्या शाळेमध्ये हा सगळा अत्याचार झाला त्या ठिकाणी आज शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे भेट देतील। पीडितांच्या पालकांशी सुद्धा ते आज चर्चा करणार आहेत। तर दुसरीकडे पुण्यामध्ये सुप्रिया सुळे या आंदोलन करणार आहेत। केसरकर एकीकडे शाळा आणि कुटुंबियांना भेट देणार आहेत, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचे पुण्यामध्ये आंदोलन। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। स्वप्नील पाटील आपले प्रतिनिधी सोबत आहेत। स्वप्नील, ज्या शाळेमध्ये हा सगळा घृणास्पद प्रकार घडला त्या शाळेला आज दीपक केसरकर भेट देणार आहेत। अनेक मुद्दे आहेत, खरं तर पालकांचा संतोष आहे। कशा पद्धतीने या सगळ्यावरती आता शिक्षण मंत्र्यांचा हा दौरा होणार आहे? नक्कीच काल ज्या प्रकारे शिक्षण मंत्री दीपक केसरकर बदलापूरला आले होते भेटायला आंदोलकांना, त्यांनी त्यानुसार प्रथम माध्यमातून त्यांनी सांगितलं की उद्या मी संध्याकाळी 4 वाजता जी पालक आहेत त्या पालकांना मी भेटायला येणार, त्यांच्याकडनं कथा ऐकून नेमका काय घटना घडली आणि ती सगळी जाणून घेणार। त्यामध्ये मी शिक्षण मंत्री असलो तरी माझी भूमिका स्पष्ट राहणार की विद्यार्थी हेच माझे अंतिम ध्येय असून कोणत्याही विद्यार्थ्यात काही झाले तर त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागेल। मग त्या शाळेचे प्राचार्य असो किंवा संचालक, सर्वांना परिणाम भोगावे लागतील। त्यासाठी आज ते दीपक केसरकर आज संध्याकाळी 4 वाजता बदलापूरमध्ये भेट देणार आहे त्या पालकांना। गुरु, धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।